आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। विखरण गटातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी घेतलेल्या सरकार विरोधात आमरण उपोषण, निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा। शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे। शेत जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी चिराग माळीसह शेतकऱ्यांचा एल्गार। शिंदखेडा तालुक्यातील विखरण गटातील शेतकऱ्यांना औष्णिकीकरण प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या 12 ते 13 वर्षांपासून सरकारने खरेदी केलेल्या जमिनी त्यांचा मोबदला टप्प्याटप्प्याने देण्याचं आश्वासन दिले होते। आज 12-13 वर्षांनंतर प्रकल्प उभारण्याचं काम सुरू केलंय। ज्यावेळी खरेदी केली तेव्हा औष्णिकीकरण प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या, परंतु आज येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम चालू आहे, म्हणून 26 जुलै 2025 वार शनिवार रोजी विखरण गटातील शेतकरी लाक्षणिक उपोषणाला बसले होते। यावेळी शासनाचे प्रतिनिधी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, महाजनकोचे अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, परंतु ही चर्चा समाधानकारक झाली नसल्याने शेतकरी चिराग माळे, बन्सीलाल सोनवणे, सागर अहिरे, जयपाल गिरासे व ईश्वर दाभाडे हे म्हणाले की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथे आमरण उपोषण करणार असं सांगितलंय। त्यावेळी शेतकरी देविदास पारधी, ज्ञानेश्वर गिरासे, देवराम सोनवणे, योगेश पारधी, संजय मालचे आदींनी उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा दिलाय। यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलाय आणि त्यांनी सांगितले की कुठलेही प्रकल्प उभारा, त्यात शेतकऱ्यांचा विरोध नाही, कारण की या प्रकल्पामुळे अनेक युवकांना रोजगार व नोकरी मिळतील, म्हणून येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही। परंतु प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले गेले पाहिजे, कारण की या मेथी ते विखरणपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पाला दिल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहे। या प्रकल्पाला दिलेल्या जमिनीला कोणी मोबदला न देता योग्य मोबदला दिला गेला पाहिजे असंही ते म्हणाले। यावेळी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आणि या आंदोलनाला अजून तीव्र केले जाईल। यातनं होणाऱ्या परिणामाला शासन आणि शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार राहतील असंही त्यांनी सांगितलंय। तर यावेळी आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी चिराग माळी, बन्सीलाल सोनवणे, जयपाल अहिरे, सागर अहिरे, जयपाल गिरासे, ईश्वर दाभाडे यांना पाठिंबा म्हणून शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, देविदास पारधी, ज्ञानेश्वर गिरासे, देवराम सोनवणे, योगेश पारधी, संजय माळचे व शेतकरी उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। आपला या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाचा पहिला दिवस। या आपण जो मंडप टाकलेला आहे ही जागा आपल्या हक्काची, भूमिपुत्रांची। ही जमीन आपण औष्णिक वीज प्रकल्पासाठी महाजनकोला सन 2012 मध्ये दिलेल्या होत्या। त्यावेळेस महाजनकोने या ठिकाणी औष्णिक वीज प्रकल्प येईल 15 लाख रुपये प्रमाणे तुमची खरेदी केलेली आहे। 4 लाख रुपये दिले, टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यात तुम्हाला पैसे भेटतील असं आमिष दाखवले आणि या ठिकाणी सौर प्रकल्पाचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही, त्यांच्या विहिरींचं अनुदान मोबदला मिळालेला नाही, झाडांचं पाईपलाईन जे असेल, शेतकरी भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार नाहीयेत, म्हणून आम्ही या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात उपोषणाला बसलो आहोत। विखरण गटातील शेतकरी त्यांच्या जमिनी गेल्या 12-13 वर्षापासून सरकारने औष्णिक प्रकल्प म्हणून खरेदी केलेले आहेत आणि आज या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जातोय आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची खरेदी करताना फसवणूक झालेली आहे। एकतर कवडीमोल भावाने शेती घेतलेली आहे आणि त्यातल्या त्यात पण ते खरेदी केलेली औष्णिक ऊर्जेसाठी आणि करताय सौर ऊर्जा। शेतकऱ्यांना कुठलाही प्रकल्प येत असेल ना तर शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। शेतकऱ्यांचं असं म्हणणं नाही की प्रकल्प येऊ नये, प्रकल्प आला पाहिजे, परंतु त्या भूमिपुत्रांना तिथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांना विश्वासात घेऊन आणि कवडीमोल भावाने तर तुम्ही जमीन घेणार तर तो शेतकरी कुठे जाणार? कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता इथं जमीन गेल्यामुळे त्याच्याकडे तो भूमिहीन झालेला आहे आणि भूमिहीन झालेला असल्यामुळे तो आणि त्याच्यानंतर त्याला नोकरी, जर तुम्ही औष्णिक प्रकल्प उभा केला तर या ठिकाणी बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि सौर ऊर्जेमध्ये तुम्ही 10-15 लोकांना नोकरी देणारे बाकीचे कुठे जातील? म्हणून शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि त्यासाठी आज
1 दिवसाचं लाक्षणिक उपोषणाला या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून या माझ्या शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाच्या वतीने या ठिकाणी आलो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.